नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इझी टीचिंग एक्झाम कट्टा या यूट्यूब चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण टेट शिक्षक अभियोग्यता या परीक्षेची संपूर्ण माहिती घेणार आहोत. परीक्षेची तयारी कशी करावी, त्याचा सिलेबस काय आहे, टेटचा स्टडी प्लॅन काय आहे, हे आपण ह्या एकाच व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, इम्पॉर्टंट आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणीला शेअर करा. चला तर मग जाणून घेऊयात या परीक्षेची तयारी कशी करावी, याचा संपूर्ण सिलेबस आणि टेट परीक्षेचा स्टडी प्लॅन. विद्यार्थी मित्रांनो, TEIT टेट 3 ही परीक्षा लवकरच येणार आहे. त्या संदर्भामध्ये आपल्याला आता परीक्षेची तयारी करायची आहे. आता ही जी टेटची परीक्षा आहे ती IBPS घेते. कोण घेते? IBPS ही टेटची परीक्षा घेत असते. आणि किती आहे? ह्याला 200 मार्काचे पेपर आहे. किती मार्काचा पेपर आहे? 200 मार्काचा पेपर आहे. आणि ह्याला वेळ आहे 120 मिनिट. फक्त 120 मिनिटाचा वेळ आपल्याकडे असणार आहे. तर आपल्याला 200 मार्क आणि 120 मिनिटामध्ये पेपर आपल्याला कव्हर करायचा आहे. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? व्यवस्थित स्ट्रॅटेजी करून अभ्यास करावा लागेल. वेळेचं नियोजन इथं खूप अत्यंत महत्त्वाचे आहे. जर तुम्ही वेळेचे नियोजन करूनच अभ्यास केला आणि वेळेचे नियोजन करूनच पेपर सोडवला तरच तुम्ही टेटला चांगले मार्क्स घेऊ शकता. आपलं टार्गेट आहे 170 प्लस मार्क पाहिजे. किती मार्क पाहिजे? 170 प्लस मार्क जर असतील तर आपल्याला आपल्या मनासारखी जागा, आपल्या मनासारखा तालुका, आपल्या मनासारखा जिल्हा ह्या गोष्टी मिळणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याकडं म्हणजे जाहिरात येईल आणि त्याच्यानंतर मी परीक्षेला लागू असं जर म्हणलं तर तुम्हाला शक्य होणार नाही. IBPS हे काय करते? आतापर्यंत जर पाहिलं ना, जाहिरात आली की कमीत कमी आपल्याला 20 ते 22च दिवस देते परीक्षेसाठी. मग 20 ते 22 दिवसामध्ये आपली तयारी होईल का? नाही, होणारच नाही. का होणार नाही? कारण इतका वेळ कमी आहे आणि आपल्याला याच्यामध्ये जास्तीत जास्त गणित आणि बुद्धिमत्ता आहे. गणित 80 मार्काचं आणि बुद्धिमत्ता 80 मार्काचं आणि गणित 30 मार्काचं. मग ह्याच्यासाठी आपल्याला खूप वेळ द्यावा लागतो. म्हणून तुम्ही परीक्षा जेव्हा येईल तेव्हा येणार तर आहे नक्की 100%. तर आत्तापासून तुम्ही जर तयारीला लागलात, झोकून देऊन अभ्यास केलात तर तुमचं टार्गेट आहे हे 170चं, ते आपण त्याच्यापर्यंत आपण जाऊ शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला यासाठी पूर्ण वेळ द्यायचा आहे, वेळेचं नियोजन प्रॉपर करायचं आहे आणि अभ्यास करायचा आहे. आता त्याच्यानंतर पहा, 1ली ते 5वीसाठी तुम्हाला शिक्षक व्हायचं असेल तर तुम्हाला शैक्षणिक पात्रता काय असणार आहे पहा. तुम्हाला त्याच्यासाठी पेपर पहिला हा पास व्हावा लागतो. काय करावं लागतं? पेपर पहिला तुम्हाला द्यावा लागतो. त्याच्यानंतर DED हे कंपल्सरीच असणार आहे. शैक्षणिक पात्रता पहा का असणार आहे? DED हे कंपल्सरी असणार आहे. त्याच्यानंतर TET किंवा CTET पास पाहिजे. TET किंवा CTET पास नसाल तुम्ही आणि तुमच्याकडे फक्त DED असेल तर तुम्हाला टेटची परीक्षा देता येत नाही. ही टेटची परीक्षा देता येत नाही. म्हणून तुम्हाला TET किंवा CTET कंपल्सरी पास असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर म्हणजे पास म्हणजे काय? क्वालिफाय होणं. तुम्हाला मी क्वालिफायसाठीचा क्रायटेरिया सांगितलेला आहे. तेवढे मार्क तुम्हाला पास असणे तुमच्याकडे गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुमच्याकडे BED आहे, म्हणजे DED नाही पण BED आहात तुम्ही आणि तुमच्याकडे ग्रॅज्युएशन असेल आणि तुम्हाला 1 ते 5चा शिक्षक जर व्हायचा असेल तर TET किंवा CTET तुम्हाला देणं गरजेचं आहे. तुम्ही याच्यामध्ये सुद्धा पास असणं, क्वालिफाय असणं गरजेचं आहे. तर तुम्हाला टेट ही परीक्षा देता येते. समजलं? म्हणजे 1 ते 5साठी काय शैक्षणिक पात्रता असणार आहे. त्याच्यानंतर आता 6वी ते 8वीसाठी हे 6वी ते 8वीसाठी जर तुम्ही टेटची परीक्षा देणार असाल तर त्याच्यासाठी शैक्षणिक पात्रता काय पहा. BED, DED, BED, ग्रॅज्युएशन म्हणजे DED/BED. DED असाल तरी चालते, BED असाल तरी चालते. ग्रॅज्युएशन पाहिजे आणि TETचा पेपर पाहिजे. म्हणजे TETचा पेपर 2 हे पास पाहिजे तुम्ही. कुठं? 6वी ते 8वीसाठी जर तुम्हाला टेटची परीक्षा द्यायची असेल तर त्याच्यासाठी DED किंवा BED प्लस ग्रॅज्युएशन
आणि TETचा पेपर दुसरा हे तुम्ही पास पाहिजे, तर तुम्हाला 6वी ते 8वीसाठी टेटची परीक्षा देता येते. आलं लक्षात? त्याच्यानंतर बघा आता काय महा TET आणि CETसाठी लागणारे मार्क्स. आता तुम्हाला टेट परीक्षा द्यायची आहे तर तुम्ही हे महा TET आणि CETमध्ये किती मार्क्स असेल तर तुम्ही क्वालिफाय होता. आता खुला प्रवर्ग म्हणजे ओपनसाठी 60%. 60% म्हणजेच किती 90 मार्क्स. म्हणजे तुम्हाला 60% पाहिजे आणि 90 मार्क पाहिजे. 90 मार्क असाल तर तुम्ही ओपन कॅटेगरीमधून क्वालिफाय होता. त्याच्यानंतर आरक्षित म्हणजे रिझर्वेशनच्या कोठ्यामध्ये तुम्हाला 55% पाहिजे आणि 83 मार्क असेल तरच तुम्ही काय होता क्वालिफाय होता. म्हणजे TET आणि CET म्हणजे TET किंवा CETमध्ये हे दोन जर तुम्ही असाल 90 मार्क किंवा 83 मार्क जर असाल, ओपनवाल्यांना 90 मार्क आणि रिझर्वेशनवाल्यांना 83 मार्क, तर तुम्ही टेटची परीक्षा देऊ शकता. अन्यथा टेटची परीक्षा देऊ शकत नाही. आलं लक्षात इथपर्यंतचं? त्याच्यानंतर पहा आता ही परीक्षा आहे ही 9वी 10वीसाठी सुद्धा होणार आहे टेटची. अजून त्याचं काही आलं नाही पण होणार आहे. आणि 1ली ते 12वीसाठी एकच टेटचा पेपर असणार आहे. त्याची काठिण्य पातळी सारखीच असणार आहे. त्यासाठी तुम्हाला खूप अभ्यास करावा लागणार आहे. हाय लेवलचा अभ्यास करून तुम्हाला 170+ मार्क घ्यायचे आहेत. त्याच्यासाठी काय असणार आहे 9वी ते 10वीसाठी शैक्षणिक पात्रता BEd+ ग्रॅज्युएशन असणार. हे BEd+ ग्रॅज्युएशन असेल तर तुम्हाला 9वी ते 10वीचे शैक्षणिक पात्रता म्हणजे टेटची परीक्षा देता येते. आणि 10वी ते 11वीसाठी शैक्षणिक पात्रता असणार आहे BEd+ ग्रॅज्युएशन + PG. हे PG असं पाहिजे याच्यासाठी, तर त्याचं हे नंतर येईल. आता आपण आपल्यापुरतं 1ली ते 8वीपर्यंतचं पाहूयात. त्याच्यानंतर पहा आता टेट एक्झामसाठी सिलॅबस काय असणार आहे पाहूत. बघा सिलॅबस. आता सिलॅबस पाहायचा आहे. बुद्धिमत्ता आपल्याला 80 मार्काचा असणार आहे. किती 80 मार्क. आता 80 मार्कामध्ये आपल्याला जास्त वेटेज कशाला आहे बुद्धिमत्तेला आहे, म्हणून आपल्याला वेळ पण बुद्धिमत्तेला जास्त द्यायचा आहे. अभ्यासासाठी खूप जास्त वेळ देऊन तुम्हाला बुद्धिमत्तेचे प्रश्न कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त प्रश्न कसे सोडवता येईल हे तुम्हाला त्याचा सराव करायचा आहे आणि परीक्षेमध्ये ते प्रश्न सोडवायचे आहेत. ही परीक्षा कशी असते ऑनलाईन परीक्षा असते. ऑनलाईन परीक्षेमध्ये जेव्हा आपण बुद्धिमत्तेचे गणित म्हणजे उदाहरणं सोडवतो तेव्हा खूप स्क्रोल करावं लागतं आणि स्क्रोलिंगमध्येच तुमचा वेळ वाया जातो. प्रश्न नीट वाचायचा. प्रश्न नीट वाचल्यावर त्याला खाली स्क्रोल करा, वर स्क्रोल करा, साईडला करा, असे हे स्क्रोल करण्यामध्येच आपला वेळ जातो आणि आपण कॅल्क्युलेशन करून उत्तर काढेपर्यंत आपला बराच वेळ जातो. त्याच्यासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचं स्क्रोलिंगमध्ये कम्प्युटरची ऑनलाईन परीक्षा असल्यामुळे इथं वेळ जास्त जातो आणि वेळ नंतर कमी पडतो. म्हणून तुम्हाला खूप सराव करायचा आहे. गणिताला 30 मार्क आहेत. गणित आणि बुद्धिमत्तेचे ह्याचेच 110 मार्क होत आहेत. म्हणजे बघा तुम्हाला ह्याच्यासाठी गणित आणि बुद्धिमत्तेला खूप वेळ देऊन जास्तीत जास्त वेळ देऊन तुम्हाला ह्याची फुल प्रॅक्टिस करून कमी वेळामध्ये जास्त उदाहरणं कसे सोडवता येईल हे पाहायचं आहे. आता असं म्हणाल की चला 110 मार्क ह्यालाच आहेत, मग मी पूर्ण वेळ ह्यालाच देतो किंवा देते आणि मी पेपर सोडवतो, पण तसं होणार नाही. तुम्हाला हेही विषय मराठी विषय तितकाच महत्त्वाचा आहे, इंग्रजी विषय आहे, गणित विज्ञान आहे, सामाजिक शास्त्र आणि मानसशास्त्र हे सगळेच विषय महत्त्वाचे आहेत. जेव्हा आपलं 1, 2, 3 अशा मार्कावरून जेव्हा जातं ना तेव्हा वाटते अरे मी मराठीचं केलं असतं थोडं तर माझे हे आले असते, मानसशास्त्राचं केलं असतं तर आले असते, सामाजिक शास्त्र म्हणजे GSचं केलं असतं तर आले असते, असं वाटते. असं वाटू शकते नंतर जेव्हा आपण खूप 1-2 मार्कावरून आपला जेव्हा चान्स जातो ना, त्याच्यामुळं आपल्याला हे सगळेच विषयाला महत्त्व देऊन सगळ्याच विषयाचा अभ्यास करायचा आहे. तुम्हाला आता तुमचा कुठला विषय सोपा जातो, कुठला विषय अवघड जातो ह्याच्यानुसार तुम्ही तुमचं वेळेचं नियोजन करा आणि तुम्ही पेपर सोडवा आणि अभ्यास करा. आता आपल्याला दिवसातले कमीत कमी 4 ते 5 तास तुम्हाला वेळ द्यायचा आहे. कशासाठी? अभ्यासासाठी. किती? दिवसातले कमीत कमी 4 ते 5 तास आणि त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही कितीही देऊ शकता. समजलं किती वेळ द्यायचा आहे? 4 ते 5 तास वेळ द्यायचा आहे आणि अभ्यास करायचा आहे. इथपर्यंत समजलं. आणि मराठीचं तुम्हाला करायचं आहे, इंग्रजी पण करायचं आहे. हे सगळे विषय तुम्ही जर प्रॉपर केले, ह्या सगळ्याच विषयांना वेळ देऊन अभ्यास केला तर
तुम्ही 170+ मार्क मिळवू शकता. इथपर्यंत समजलं. चला पुढं. आता अभ्यास करताना काय करावे पहा. आता तुम्ही तर अभ्यासाला लागलात, पण आता अभ्यासाचं नियोजन करायचं आहे आपल्याला. अभ्यास कसा करायचा आहे, म्हणजे काय करायचं आहे. आता या परीक्षेमध्ये काय असणार आहे. आता ही जी परीक्षा आहे ते खूप वर्षानंतर निघणार आहे. तर त्याच्यासाठी काय असणार आहे, ही विद्यार्थ्यांना 25 ते 35 वयोगटाची असणार आहेत. किती? 25 ते 35 वर्ष वयोगटातले विद्यार्थी आहेत. हे जेव्हा विद्यार्थी आहेत ना, त्यांना प्रत्येकाला असं वाटते की आपल्या जिल्ह्यात, आपल्या तालुक्यात आपल्याला म्हणजे आपली जॉब असावा. त्याच्यानंतर आपली कुटुंब, आपली फॅमिली ह्यांना पण वेळ देता यावा. असं असेल तर आपल्याला खूप अभ्यास करून मार्क घ्यायचे आहेत. आणि तुम्हाला कसं, एकतर काही जण पार्ट टाईम जॉब करणारे असतात, काही गृहिणी आहेत, त्यांना सगळ्यांना ह्या सगळ्या अडचणीतून वेळ काढायचा आहे. आणि हे 4 ते 5 तास वेळ हे फक्त आपल्या भविष्यासाठी द्यायचं आहे. स्वतःचे भविष्य घडवण्यासाठी, आपल्या मुलांबाळांचं भविष्य घडवण्यासाठी आपल्याला आत्ता या वेळेला कमीत कमी 2 महिने तरी 4 ते 5 तास वेळ आपल्याला अभ्यासासाठी द्यायचाच आहे. आता त्याच्यानंतर काही गृहिणी आहेत, पार्ट टाईम जॉब करणारे आहेत, ह्यांनीसुद्धा आपला वेळ काढायचा आहे. तुम्हाला तसं वेळेचं नियोजन कसं करता येईल. काही जण सकाळी लवकर उठून करा, सकाळी लवकर उठायचं. काही जणांनी रात्री जागरण होत असेल तर रात्री करायचं. कसंही करा, पण अभ्यास करा. जर तुम्ही अभ्यास केला तरच तुम्हाला ही टेट तुम्ही पास होऊ शकता. त्याच्यानंतर काय, आपल्याला ही परीक्षा आपल्या जिल्ह्यामध्ये, स्वजिल्ह्यामध्ये जर तुम्हाला पाहिजे असेल जॉब, किंवा आपल्या तालुक्यात पाहिजे असेल, तर तुम्हाला 170पेक्षा जास्त मार्क घ्यायलाच लागतील. हे तुम्ही टार्गेट ठेवायचं. मला इतके डोक्यामध्ये फिट ठेवायचं. हे मला इतके मार्क पाहिजेत आणि मला तसा अभ्यास करायचा आहे. त्यानुसारच तुम्हाला स्टडी प्लॅन करायचा आहे आणि अभ्यास करायचा आहे. स्ट्रॅटजी तुम्ही करा तुमच्या वेळेनुसार, तुमच्या अभ्यासानुसार. कोणत्या विषयाला किती महत्त्व द्यायचं, कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचं, ह्याच्यानुसारच तुम्हाला प्लॅन करून अभ्यास करायचा आहे. आता दिवसातून कमीत कमी 4 ते 5 तास अभ्यास करायचाच आहे. आणि रोज बघा, दिवसातले 4 ते 5 तास मला वेळ द्यायचाच आहे. आणि रोज तुम्हाला 2 विषय तरी अभ्यासायचे आहेत. किती? 2 विषय. रोज 2 विषयाचा अभ्यास रोज करायचा आहे. आता एकाच विषयाला धरून बसायचं नाही. रोज कमीत कमी 2 विषय तर तुम्ही अभ्यास केलेच पाहिजेत. तरच तुम्ही विषय व्यवस्थित समजू शकता आणि व्यवस्थित अभ्यास करू शकता. आता हे समजलं, इथपर्यंत समजलं. त्याच्यानंतर पाहूया आता अभ्यासाचे नियोजन कसे करणार आहात तुम्ही. आता ह्याचा सिलेबस. आता सिलेबस तर तुम्हाला जवळपास समजलेला आहे. सिलेबस काय असणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला बुद्धिमत्तेसाठी किती वेळ द्यायचा, मॅथ्ससाठी किती वेळ द्यायचा, हे तुम्ही ठरवा. त्याच्यानुसार तुम्ही सिलेबस मराठीचं काय असणार आहे आणि इंग्रजीचं काय असणार आहे. मराठीचे तुम्हाला आता व्याकरण, इंग्रजीचे व्याकरणावर जास्त इथं IBPS देत नाही. विशेष म्हणजे IBPS जेव्हा पेपर घेतो ना, तेव्हा बँकिंग लेवलचे पेपर काढतो. मग तुम्हाला काय करावं लागलं आहे, बँकिंग लेवलचे कसे प्रश्न असतात हे तुम्हाला आधी अभ्यासावं लागणार आहे. त्यानुसार मराठी आहे म्हणून चला मी ग्रामर करतो, टेन्स करतो, काळ करतो, असं नाही. हे असे मार्क परीक्षेला इथं येत नाहीत. तर तुम्हाला जेव्हा IBPS ही बँकिंग लेवलची परीक्षा घेतात, तर बँकिंगचे प्रश्न कसे असतात हे जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला ह्याचं स्वरूप कळून जाते कसे असतात ते. त्याच्यानंतर PYQ क्वेश्चन. आतापर्यंतचे जे टेटच्या परीक्षा झालेल्या आहेत त्याचे PYQ तुम्ही मिळवा. ते PYQ प्रश्न कसे आले होते ते पहा आणि त्याच्यानुसार तुम्ही अभ्यासाला लागा. जास्तीत जास्त PYQ प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करायचा आणि त्याच्यानुसार तुम्ही अभ्यास करायचा. आता ह्याच्यासाठी तुम्हाला काय, पुस्तकं कोणते वापरायचे. आता पुस्तकं खूप मोठे असतात. आता त्याच्यामधून तुम्हाला कन्सेप्ट किती क्लिअर होतात, तुम्हाला तितका पुस्तकाला किती वेळ देता येते, म्हणजे किती वेळ देऊन पुस्तक वाचू शकता, हे तुम्ही पाहून पुस्तकं वाचा. त्याच्यानुसार आता यूट्यूबला खूप व्हिडिओ आहेत. आपल्या चॅनलला पण बरेच व्हिडिओ आहेत. त्याच्यानुसार स्टेट बोर्ड तुम्ही फॉलो करा. स्टेट बोर्डचे भरपूर व्हिडिओ आपण टाकलेले आहेत. स्टेट बोर्ड खूप महत्त्वाचं आहे. ते व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या, म्हणजे तुमचा बेस बराच पक्का होते. आणि हे व्हिडिओ पाहत असताना, अभ्यास करत असताना, म्हणजे पुस्तक वाचत असताना वही पेन घेऊन बसायचं आणि आपल्या शॉर्ट्स नोट्स काढायच्या. कशा शॉर्ट्स नोट्स काढायच्या. आणि जेव्हा आपल्याला परीक्षेच्या पुढं आपल्याला काय होईल, मग फक्त ओव्हरलुक केलं तर आपल्याला पूर्ण विषय कवर होऊन जाते. तेव्हा वेळ कमी असतो आणि आपले ज्या नोट्स असतात, शॉर्ट्स नोट्स, त्या फक्त वाचायच्या असतात. अशा पद्धतीने व्हिडिओ पाहत असताना किंवा पुस्तक वाचत असताना आपल्याला आपल्या स्वतःच्या नोट्स काढायच्या. त्याच्यानंतर रिव्हिजन.
2 दिवसाला किंवा आज दिवसभर जे केलं ते रात्री थोडंसं रिवाईज करायचं आणि मग झोपायचं, किंवा 8 दिवसाचा तुम्ही अभ्यास केला तर 8 दिवसानंतर आपण 8 दिवसात काय केलं ह्याचा अभ्यास करायचा, ह्याचं रिव्हिजन घ्यायचं. रिव्हिजन खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही 4 दिवस केल्यानंतर त्याच्याकडे ढुंकूनही पाहिलं ना तर पूर्ण विसरल्यासारखं होते, विसर पडतो, आठवत नाहीत काय. त्याच्यामुळं रिव्हिजन करत राहायचं. परीक्षा येईपर्यंत रिव्हिजन जर करत राहिलं तरच तुम्हाला काय होईल, म्हणजे डोक्यामध्ये फिट राहील आणि विसरणार नाही. रिव्हिजन खूप महत्त्वाचं आहे. आता त्याच्यानंतर टेस्ट सिरीज. तुम्ही जितक्या टेस्ट सिरीज सोडवल्या तितकंच तुम्हाला फायद्याचं होणार आहे. का होणार आहे? कारण तुमची स्पीड मॅच होणार आहे. आणि टेस्ट सिरीज हे ऑनलाईन सोडवण्याचा प्रयत्न करायचा, कारण तुमची परीक्षासुद्धा कशी होते, ऑनलाईन परीक्षा होते कम्प्युटरवर. त्याच्यामुळे तुम्ही जर टेस्ट सिरीजसुद्धा ऑनलाईन सोडवलं तर तुम्हाला आपला वेळ कुठं चाललो, आपण कुठं आपलं चुकायलं आहे, किंवा आपल्याला कोणत्या विषयाकडे जास्त फोकस करायचा हे तुम्हाला लक्षात येईल. त्याच्यासाठी टेस्ट सिरीज खूप महत्त्वाच्या आहेत. टेस्ट सिरीज तुम्हाला सोडवायच्या आहेत. इथपर्यंत समजलं? तर आता पहा, त्याच्यानंतर काय करायचं आहे की आपल्याला एक डोक्यामध्ये पक्कं ठेवायचं, मला माझ्या घराच्या जवळच नोकरी पाहिजे. आता तसं नाहीच भेटलं तर आपण नोकरीसाठी आपण किती लांब जायला तयार असतो, पण आपल्या घराजवळ म्हणजे आपल्या जिल्ह्यात नोकरी पाहिजे असेल तर खूप अभ्यास करावा लागतो. 200 मार्काची परीक्षा आहे. त्याच्यापैकी तुम्हाला 170 तरी कमीत कमी मार्क पाहिजेत. आता ज्यांना ह्याच्यापेक्षा जास्त मार्क आहे ते सगळे आपापल्या जिल्ह्यामध्ये आहेत. आणि कुणालाही आत्ताच्या ह्या 25 ते 35 वयोगटातील सगळ्यांना असं वाटतं की आपण आपल्या घराजवळ असावं, आपण आपल्या फॅमिलीजवळ असावं, कुटुंबाजवळ असावं. म्हणून तुम्हाला आत्ता 170पेक्षा मार्क घेऊन दिवसातले 4 ते 5 तास कमीत कमी म्हणत आहे मी, कमीत कमी वेळ देऊन जास्तीत जास्त अभ्यास करायचा आहे. आलं लक्षात? इथपर्यंत आलं लक्षात? तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही वेळेचं नियोजन करा, अभ्यासाचं नियोजन करा, सिलॅबसचं नियोजन करा आणि खूप छान अभ्यास करा. जर तुम्ही आत्तापासूनच परीक्षेला लागलात, आत्तापासूनच तुम्ही अभ्यासाला लागलात तरच तुम्हाला अपेक्षित असे मार्क पडतील आणि तुम्हाला मनाजोगी जागा मिळेल. तर विद्यार्थी मित्रांनो, आता मग लागा तयारीला, लागा अभ्यासाला. आणि आपल्या चॅनलवर बरेच व्हिडिओ आहेत स्टेट बोर्डचे, ते तुम्ही पहा आणि ते करा. कारण आपण खूप बारकाईनं अभ्यास करून काढलेले व्हिडिओ आहेत स्टेट बोर्डचे. ते तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला त्याचा भरपूर फायदा होईल. चला तर मग आता थांबूयात आपण. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणीला शेअर करा, जेणेकरून त्यांनाही ह्या व्हिडिओचा लाभ होईल आणि त्यांनाही थोडाफार फायदा होईल, आपली मदत होईल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.